पृथ्वी तलावरती आढळून येणाऱ्या भूशास्त्रीय चमत्कारांपैकी एक म्हणजेच गरम पाण्याचे झरे। या एपिसोडमध्ये मी सातिवलीमधील गरम पाण्याचं कुंड बघितलं आणि नवनाथांचं प्राचीन मंदिरसुद्धा। नमस्कार, मी सुयश नेरुरकर आणि आपणा सर्वांचं मुक्काम पोस्ट ट्रॅव्हलरमध्ये या नवीन एपिसोडमध्ये स्वागत आहे। आजचा एपिसोड असणार आहे सातिवली गावातील गरम पाण्याचं कुंड यावरती। केळवे रोड रेल्वे स्थानकापासून साधारणतः 26 किलोमीटर अंतरावरती सातिवलीमधील हे गरम पाण्याचं कुंड आहे। तुम्ही जर ट्रेनने येण्याचा बेत आखत असाल तर मुंबईहून लोकल ट्रेनने केळवे रोडपर्यंत सेवा उपलब्ध आहे आणि तिथून सातिवलीसाठी रिक्षाची सुद्धा उत्तम सोय आहे। रस्त्याने जर यायचं झालं तर मुंबईहून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून सातिवली या गावापर्यंत येता येतं। रस्ते हे व्यवस्थित असल्यामुळे आपण ठरल्या वेळेपेक्षाही कमी वेळात पोहोचतो। सो मित्रांनो, फायनली आपण सातिवली या गावी पोहोचलो आहेत आणि मंदिराच्या आवारातच आपण आपली गाडी तिकडे पार्क केली आहे। गाड्या खूपच कमी आहेत, 2 गाड्या आणि आपली 2-3 बाईक आहेत। सो खूप कमी मंडळी आहेत कारण आपण आज ड्युटीला आलो, त्यामुळे आपल्याला मोकळेपणाने बघायला येणार आहे। कोणाची घाई नाही आहे, गर्दी नाही आहे। सो आता आपण प्रवेश करूया आणि बघू शकता पहाटे इथे मस्त जागा आहे, सुपर्ब, आणि आजूबाजूला परिसरात झाडं वगैरे आणि सकाळी सकाळी पक्ष्यांचा आवाज। भूपृष्ठावरील पाणी खडकांच्या फटीमधून खाली झिरपत असते। असे झिरपणारे पाणी शिलारसाच्या सानिध्यात येताच ते तापते आणि त्याच्याच काही भागाची वाफ होऊन ते तापलेले पाणी खडकांमधील नळीतून भूपृष्ठाकडे ढकलले जाते व गरम पाण्याच्या रूपाने ते पुन्हा बाहेर पडते। बऱ्याचदा अशा पाण्यामध्ये खडकांमधील गंधकसारखे द्रवपदार्थ विरघळले जातात आणि म्हणूनच काही गरम पाण्यातून असे गंधकयुक्त पाणी देखील बाहेर येत असते, जे की त्यामध्ये आंघोळ केल्याने त्याचा आपल्या त्वचेवरती चांगला परिणाम होतो। पृथ्वीच्या पोटातील नैसर्गिक प्रक्रियांमुळे गरम होऊन झऱ्यांद्वारे भूपृष्ठावरती अवतीर्ण होणाऱ्या उष्ण पाण्याच्या उगमस्थानासही विविध नावे दिलेली आहेत। इंग्रजीत याला हॉट स्प्रिंग व थर्मल स्प्रिंग असेही म्हणतात। सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे पाण्याची वाफ येते, काही निसर्गाची किमया असेल। या ठिकाणी गंधकाचा साठा जास्त प्रमाणात असतो आणि त्यामुळेच या गरम पाण्याचे फायदेसुद्धा तितकेच जास्त आहे। फायदे त्या लोकांनी तिकडे पूर्ण लिस्ट लिहिलेली आहे की याचा काय काय फायदा होऊ शकतो। या साईडला सुद्धा एक आहे, इकडे बघू शकता पूर्ण वाफ आहे पूर्ण। आणि ह्याच्या अजून 4 कुंड तिकडे आहेत, पण सध्या त्यांचं आता काम चालू आहे आणि आपल्याला ते बघायला भेटलं असेल कारण तिकडे आता पाणीसुद्धा नाही आहे। माइट बी त्यांनी थांबून ठेवलं असेल पाणी। हे 2 कुंड जी आहेत तीच मेन कुंड आहे। हा परिसर यादवकालीन असल्याकारणामुळे या कुंडांचा नवनाथ पुराणात देखील उल्लेख आहे। कुंडांच्या समोरच नवनाथांचं मंदिर आहे आणि अशी दंतकथा देखील आहे की नवनाथांनी वज्राई देवीबरोबर पैज लावून स्वतःच्या सिद्धीने येथील कुंडांचा निर्माण केला।
येथील परिसरात ग्रामस्थांनी गणेशाची आणि विठ्ठलाची प्रतिमा सुद्धा बसवलेली आहे. सो मित्रांनो, या 2 कुंडाव्यतिरिक्त तुम्ही जर इकडे याल तर तुम्हाला माफ करा नवनाथाचं मंदिर आणि अंबा माता आणि गणपतीचं मंदिर तुम्हाला या परिसरात बघायला मिळेल. खूप छान मंदिर आहे आणि खूप जुनी मंदिरं आहे ती. त्यांचं बांधकाम जरी हल्लीच बांधलं असेल तरी मंदिरं खूप जुनी आहेत. आणि ही ती काय या साईडला 3 कुंड होती, पण त्यांचं सध्या बांधकाम चालू असल्यामुळे ते आपल्याला बघता येणार नाही आहे. अजून 2 कुंड त्या साईडला आहे. सो तिकडे आपल्याला माइंड बी बघता येतील आणि पाण्यामध्ये सुद्धा उतरता येईल. सो बघूया आपल्याला तिकडे काय बघायला मिळतं. पण आता दुसरी कुंड बघायला झालो आहेत. सो तुम्ही कधीही याल इकडे. सो ह्या इकडच्या कुंडा व्यतिरिक्त सुद्धा इथे कुंड आहे. इथे फलक लावला नाही आहे, त्यामुळे तुमच्याकडून माइट बी मिस होईल. पण तुम्ही विचारा इकडे की अजून काही बघण्यासारखं आहे का. सो ते तुम्हाला नक्की सांगतील की या साईडला अजून 2 कुंड आहेत. तिकडे तुम्ही आंघोळ करू शकता आणि एक्सप्लोर करू शकता ती कुंड. महाराष्ट्रामध्ये विविध भागात शोध घेता आतापर्यंत 32 कुंडांच्या जागा आढळून आल्या आहेत. त्यापैकी जेमतेम 8 कुंड ही राज्याच्या पठारी भागात आहेत, जसे की नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि नांदेड इत्यादी जिल्ह्यामध्ये. बाकी उरलेली सर्व कुंड ही कोकणात आढळून येतात. कोकणाची भूशास्त्रीय रचना आणि इतिहास यास कारणीभूत आहेत हे सांगण्यास योग्य ठरेल. कसं वाटलं पाणी? कसं वाटलं? गरम आहे? गरम आहे पाणी आहे ग. सो मित्रांनो, आपण आताच इकडे आंघोळ केली मस्तपैकी. बघू शकता. आपल्याला ते शूट करता आलं नाही कारण कॅमेरा बॅगेमध्ये होता. आणि इकडे बघू शकता तुम्ही आपलं जे कुंड आहे ते त्या मंदिराच्या इकडे आहे आणि तिकडनंच असं लांबवरती ते छोटं कुंड आहे आंघोळ करण्यासाठी. सो आताही बघू शकता ह्याच्यामधून वाफा येतात आहे पाण्यामधून. तिकडे एवढं पाणी थंड नाही, गरम नाही आहे, पण हे खूप गरम आहे. सो मित्रांनो, ओव्हरऑल आपली सातिवलीच्या गरम पाण्याच्या झऱ्याची भटकंती झालेली आहे. खूप छान आहे आणि अमेझिंग प्लेस आहे. आणि शॉर्ट पिरियडसाठी जर तुम्हाला यायचं असेल लाईक 2 किंवा 3 तासासाठी, नक्कीच तुम्ही या प्लेसला भेट देऊ शकता. आणि खूपच जवळ आहे. जर तुम्ही ट्रेनने आलात तर पालघर किंवा सफाळ्याला उतरून तुम्ही अर्धा ते 40 मिनटामध्ये तुम्ही या प्लेसपर्यंत पोहोचू शकता. मी सजेस्ट करेन तुम्हाला वीकडेलाच या, विकेंडला येऊ नका, कारण विकेंडला अफाट गर्दी असते इथे. सो तुम्हाला ते एन्जॉय करायला मिळणार नाही आणि ते एक्सप्लोर करायला मिळणार नाही, कारण त्या कुंडावरती एवढी गर्दी असते ते कुंड दिसतच नाही आहे. सो असं होतं. सो तुम्ही वीकडेला आला तर तुम्हाला हा पूर्णपणे एक्सप्लोर करायला मिळेल. आणि पालघरमधली ही 3च कुंड आहेत पालघर आणि ठाण्यामध्ये, वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि सातिवली. सो लोक वज्रेश्वरी आणि गणेशपुरी बघतात आणि घरी जातात, पण ॲक्च्युली सातिवली हे देखील बघण्यासारखं आहे. हे थोडंसं लांब आहे वज्रेश्वरीपेक्षा, पण खूप बघण्यासारखं आहे. सो नक्की एकदा आवर्जून भेट द्या. आणि आपण पण निघूया आता, कारण आपल्याला पण खूप लेट झाला आहे. आंघोळ केलेली, फ्रेश झालेलो आहे. आता फक्त ब्रेकफास्ट करायचा बाकी आहे, कारण घरातून काहीच खाल्लं नव्हतं. सो निघूया आणि आता ब्रेकफास्ट करूया आपण. सो मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा होता नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स बरोबर. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला, त्यांनी प्लीज 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 सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि ती जी बाजूची बेल आयकॉन आहे तीही प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सो आणि तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावरती सुद्धा फॉलो करू शकता. माझी आयडी आहे मुक्काम पोस्ट ट्रॅव्हलर, जेणेकरून आपल्या नवीन नवीन पोस्ट, नवीन नवीन ठिकाणाची ओळख मी तिकडे पोस्टद्वारे शेअर करत असतो. सो मित्रांनो, भेटूया अशाच एका ठिकाणी, अशा एका नवीन ठिकाणाची ओळख करून द्यायला. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि भटकंती करत राहा. गुड बाय.